16 एकर परिसरात अमरावती साकारणार आयटी पार्क। तरुणांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी डॉक्टर अनिल बोंडे यांचे प्रयत्न। औद्योगिक वसाहत विकसित करण्यावर भर। उद्योग मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसोबत बोंडेंची बैठक। अमरावतीकर तरुणांच्या स्वप्नांना बळ देऊन माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात विकासाची नवी उंची गाठण्यासाठी अमरावतीत आयटी पार्क निर्माणाच्या हालचाली गतीने सुरू झाल्या आहेत। 16 एकर परिसरात प्रस्तावित आयटी पार्कची निर्मिती होणार आहे। काही जागांची चाचणी सुद्धा करण्यात आली। त्यासाठी खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी उद्योग मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत या संदर्भात संपूर्ण प्रशासकीय प्रक्रिया, जमीन अधिग्रहण पूर्ण करण्याचे निर्देश महसूल विभागाला दिले। राज्यसभा सदस्य डॉक्टर अनिल बोंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली। माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात नवी उंची गाठायची असेल तर अमरावतीत आयटी पार्क निर्माण होणं आवश्यक आहे। करिअरसाठी पुणे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या विदर्भातल्या तरुणाईला स्थानिक स्तरावर रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी पुढाकार घेतला आहे। आयटी पार्कसाठी प्रस्तावित केलेल्या संभाव्य जागेचे अधिग्रहण महसूल विभागाने तातडीने करावे अशा सूचना बैठकीत खासदार अनिल बोंडे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांना दिल्या। शहर व जिल्ह्यातील औद्योगिक वसाहती विकसित करणे, उद्योजकांना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, MIDCतील वळणमार्ग, पुरेसे विद्युतीकरणाच्या सोयी, दळणवळणासाठी आवश्यक असलेले रस्ते, उद्योगांना मुबलक पाणीपुरवठा करणे यासह विविध बाबींवर चर्चा करण्यात आली। उद्योजकांना उद्योग विभागाने चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्या। गुंतवणूकदारांसाठी आवश्यक असलेले वातावरण सुद्धा उद्योग विभागाने निर्माण करावे असे निर्देश या बैठकीत डॉक्टर बोंडे यांनी दिले। अमरावतीच्या MIDC मध्ये सातुर्णा MIDC आहे, मुख्य शहरामधली MIDC आहे आणि एक खाजगी जागेवरची सुद्धा MIDC आहे। त्यासोबतच टेक्सटाईल पार्क आणि मेगा टेक्सटाईल पार्क आहे। या सर्वांचे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करता बैठक घेण्यात आली आणि त्यासोबतच नवीन प्रकल्पामध्ये आयटी पार्क असणं अतिशय आवश्यक आहे आणि त्यासाठी 16 एकराची जागा शोधण्यात आली, ते निश्चित करण्यात आली आणि त्या 16 एकराच्या जागेचं अधिग्रहण करण्यात यावं। ती जागा आयटी पार्कसाठी वापरण्यात यावी आणि त्याचा पाठपुरावा करून एक व्हर्टिकल आयटी पार्क 16 एकरावर, ज्या माध्यमातून पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, बेंगलोरमध्ये आपल्या इथले मुलं आयटीमध्ये, सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीमध्ये पारंगत आहे, ते स्वतःच्या कंपनीज टाकू शकतील, तिथे काम करू शकतील, असा सुंदर आयटी पार्कचा प्रकल्प बनवण्याकरता आजची बैठक घेण्यात आली आणि याचा पाठपुरावा माननीय पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सातत्यानं केला जाणार आहे। कारण आयटी पार्क आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिवाय पर्याय नाही। आज आपल्या इथले सगळे मुलं इंजिनियर झाले की त्यांना पुण्याला जावं लागतं आणि हे शहर इंजिनियर तयार करतं इंजिनिअरिंग कॉलेजमधून, पण ते सगळे काम करतात मुंबई, पुणे, बेंगलोर, दिल्ली किंवा अहमदाबाद अशा ठिकाणी आणि म्हणून आपल्या इथला आयटी पार्क सुरू करण्याकरता आपण संपूर्णतः पाठपुरावा करणार आहे। आज MIDCचे अधिकारी होते, MSMEचे श्री शिरसाट होते, त्याचप्रमाणे MIDCचे अध्यक्ष श्री किरणजी पातुरकर हे सुद्धा उपस्थित होते। जिल्हाधिकारी, मनपाचे आयुक्त यांनी सुद्धा मीटिंगमध्ये सहभाग घेतला।